तर काल वेळापूरला जात असताना संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा धावा पार पडला। वाटेत धावा हे ठिकाण लागतं। या ठिकाणाहून संत तुकाराम महाराजांना पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचा कळस दिसला होता आणि ते धावत सुटले होते अशी आख्यायिका सांगितली जाते। आजही वारकरी या ठिकाणाहून जात असताना धावत जातात। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी। तुका म्हणे धावा आता पंढरी विसावा असं म्हणत तुकाराम महाराज ज्या ठिकाणावरनं पंढरपूरकडे धावत सुटले होते तेच हे ठिकाण आहे जिथून आजही वारकरी ज्यावेळी पंढरपूरच्या दिशेने जात असतात तिथे अगदी पळत सुटतात। असं म्हणतात की ज्यावेळी तुकाराम महाराज हे पंढरपूरची वारी पूर्ण करत होते त्यावेळी या ठिकाणावरनं त्यांना पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचा कळस दिसला होता आणि तो कळस दिसताच तुकाराम महाराज इथून पळत सुटले होते। आणि त्यामुळं तुकाराम महाराज ज्या पद्धतीने म्हणतात की तुका म्हणे धावा आता पंढरी विसावा, आता पंढरीचा विसावा जवळ आलाय आणि याच पंढरीच्या विसाव्याला जाण्यासाठी जी भक्त मंडळी जी वारकरी मंडळी ही पंढरपूरकडे निघाली आहे ते या ठिकाणी पळत सुटतात। आता अवघं 35-40 किलोमीटर अंतरावरती पंढरपूर आलंय आणि पंढरपूरला गेल्यानंतर विठ्ठलाला भेटण्यासाठी एकादशीची आतुरता या सगळ्या वारकऱ्यांना असते आणि म्हणून पंढरपूरला विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुर झालेले हे वारकरी या ठिकाणावरनं ज्यावेळी वेळापूरच्या 1-2 किलोमीटर अलीकडं असलेल्या या ठिकाणावरनं धावत सुटतात आणि पंढरपूरच्या दिशेने निघत वेळापूरमध्ये आपला मुक्काम करतात। कॅमेरामन आयोग कागदीसह गोविंद शेळके, ABP माझा, वेळापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।